नमस्कार, आपण पाहत आहात आपले हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत मारहाण। एकाचा जामीन अर्ज रद्द करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका नागरिकाने फौजदाराला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवार दिनांक 2 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात घडली आहे। मधुकर रतिकांत जगताप, वय वर्ष 47, राहणार सांगवडे मावळ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपी मधुकर जगताप हा तुषार नथू जगताप, राहणार सांगवडे या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्याबाबत अर्ज घेऊन आला होता। त्यावेळी फिर्यादी ज्ञानेश्वर झोल हे ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य पार पाडित होते। आरोपी मधुकर जगताप याचा अर्ज त्यांनी घेतला। त्यावेळेस आरोपी मधुकर याने तुषार जगताप हा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज टाकत आहे, तुम्ही त्याला आत्ताच माझ्यासमोर फोन करा असे सांगितले। मात्र ही घटना पंधरवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तुम्ही त्या पोलीस स्टेशनला वेगळा अर्ज द्या किंवा तक्रार नोंदवा असे उपनिरीक्षक झोल यांनी सांगितले। यामुळे संतप्त झालेल्या आरोपी मधुकर जगताप याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली। त्यांच्या अंगाशी झटपट करून त्यांच्या पॅन्टीच्या खिशाचे बटन तोडले। आरोपी मधुकर जगताप याला समजवण्यासाठी इतर पोलीस कर्मचारी आले असता तुमच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून तुमची वर्दी उतरवतो अशी धमकी दिली, तसेच तू बाहेर भेट, तुला दाखवतो अशी धमकी देऊन आरोपीने सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हणले आहे। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोडी।